माजी उपमहापौर भाजपचे नेते मोहन बापू जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। मोहन बापू जाधव युवा मंचच्या वतीने शिवकांचन मंगल कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला नेत्या नीताताई केळकर यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला। लोकनेते स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बापू यांनी सामाजिक राजकीय कार्याला प्रारंभ केला। कुपवाड नगरीतील पहिले उपमहापौर होण्याचा मान त्यांना मिळाला। यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी मोहन बापू जाधव हे तळागाळातील लोकांत मिसळून सतत कार्यरत असणारे व्यक्तिमत्व असून जनता दल आणि आता भाजपात राहून निस्वार्थ भावनेने काम करत असून त्यांना आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सहकार्य करून विजयी करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आमदार गाडगीळ, नीताताई केळकर, प्रकाश ढंग, माजी आमदार नितीन शिंदे यांनी शुभेच्छा देताना आपल्या मनोगतात म्हटलं। यशवंत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन राजगोंड पाटील यांनी प्राध्यापक शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना त्यांच्या कामाची तडफ पाहून त्यांना ते ज्या यशवंत शिक्षण संस्थेत शिकले त्याचा संस्थेचा उपाध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली असं सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कुपवाड शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी ललिता कांबळे, गंगूताई नाईक, रूपनरताई तसेच गणराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मॅनेजर सौ अंजली भोयर, सर्व संचालक यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले। स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील सरांची कुटुंबीय वेणुताई पाटील, ॲडव्होकेट वैशालीताई देवर्षी, सरोज रायनाडे यांनी शुभेच्छा दिल्या। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहत तसेच मोबाईलवरून त्यांचे अभिष्टचिंतन केले। वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे संयोजन युवा मंचचे रवींद्र सदामते, रामदास हत्ती, रमेश सूर्यवंशी, विलासराव जगताप, प्रकाश मुळे, संजय पवार, कासम फकीर, सचिन जमदाडे, अतुल निकम, एम.डी. जाधव, दत्ता होनमुखे, राजू जाधव, प्रथमेश गडदे, प्रकाश शेटे, घनश्याम पाटील, किसन नलावडे, मनोज पाटील, अशोक हिप्पर, सनी मुळे, बिरू वाघमोडे, लाल भैया, शिवाजी माने, शिवाजी जाधव, राजू गुंडे, मुकुंद चव्हाण, एम.डी. जाधव, शिवलिंग, हिरेमणी, दत्ता सुतार, श्रीधर अपराध, मारुती सुतार, प्रशांत तेलसंग, महादेव चव्हाण, अंकुश मोपरे, पेंटर, अशोक पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केले। छोटा मोठा उपवार नाही असो आणि शिकतोय आणि त्याच संस्थेचं उपाध्यक्ष होण्याचं मान येतोय। हे फार मोठं काम आहे। बापूंचं काम खूप चांगलं असल्या कारणानं शिकत सरांचं दिवसभर आपले लाडके मुख्यमंत्री देवाचा वाढदिवस साजरा केला आणि योगायोगावर आज बापूचे वाढदिवस आहे। त्यामुळे बापूला एक खूप शुभेच्छा। मी तुमचा तर वय विचारत नाही, पण दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला आणि तब्येत काय दादानी आणि आपल्या कटके दादानी सांगितल्याप्रमाणे फार मोठा योगायोग आहे बापू। आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि आज आमच्या बापूचा वाढदिवस हा जसा आम्ही रक्तदान महारक्तदान म्हणून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचा वाढदिवस एक सेवाशाही संघटन असा साजरा केला, त्याच प्रकारे आज या ठिकाणी आपला हा कार्यकर्ता बापूंचा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करीत आहोत। बापूंच्या बाजूला बोलायचं झालं तर दादा अतिशय कष्टातून बापू या ठिकाणी आज या उभा आहे। बापूंच्या आईवडील ग्रामीण भागातूनच या ठिकाणी आले आणि बापू आणि त्याचे सगळे भाऊ त्या सगळ्यांनी मिळून चिकाटीनं आज एक चांगले दिवस बापू या ठिकाणी बघत आहेत। आदरणीय शरद पाटील सरांचा सच्चा कार्यकर्ता असं बापूंची ख्याती होती। त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। बापूंनी उपमहापौर पद देखील त्या ठिकाणी घोषवलेलं आहे। आपल्याकडून निवडणूक लढवली भाजपाकडून, थोड्या मतामध्ये त्यांचा पराजय झाला, पण त्यांनी कामाची चिकाटी ठेवली आणि या चिकाटीतूनच परत एकदा ते या ठिकाणी या भागामध्ये निवडणुकीसाठी सज्ज आहे।